नमस्कार, माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनपूर्वक स्वागत। कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मजेतच असायला हवे। तर ना 2-3 दिवस झाले सारखे व्हिडिओ येत आहेत आपले। सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद पण दिला, छान वाटतं, कमेंट पण छान करता। आणि एका ताईने छान कमेंट केली की ताई मला असेच व्हिडिओ पाहायला आवडत होते, बरं झालं तू टाकत होती। चला आज ना संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली, कारण शेतात गेलतो आणि शेतातून आल्याच्यानंतर सगळं काम वगैरे आवरलं आणि शाबूची खिचडी बनवते। मला उपवास आहे त्यामुळे, आणि बाकीचा स्वयंपाक पण बनवायचा। पण मला चला व्हिडिओला सुरुवात करू। म्हणजे सकाळपासून काही व्हिडिओ झालाच नाही, तर चला मी शाबूची खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। नक्कीच पहा, आवडली तर कशी वाटली सांगा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला आता बरेच दिवस झाले आपली लाईव्ह पण नाही, तर बऱ्याच ताईच्या कमेंट पण येतात ताई लाईव्ह पण घ्या। आता लाईव्ह आणि व्हिडिओ हे दोन्ही काही होत नाही, कारण व्हिडिओ बनवायचं म्हणलं की भरपूर टाइम जातो आणि एडिटिंगला टाइम असतो, शूट करायला टाइम, त्यामुळे लाईव्ह आपली 2-4 दिवस तरी येणार नाही। मग नंतर पाहू, जर झालं तर नक्कीच लाईव्ह पण घेऊ। चला, तर तुम्हाला लाईव्ह पाहायला आवडेल का व्हिडिओ पाहायला आवडेल हे पण कमेंटमध्ये सांगा। हे बघा, बटाटे छान खिसून घेतले, खिसणीनं स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुतले आणि त्यानंतर पांढरे शुभ्र झालेत। आणि बटाटे खिसून भाजी पण चटणी पण भारी होते, पण आज मी शाबूची खिचडी बनवते बटाटे खिसून। तर तुम्ही बनवता का नाही मला कमेंटमध्ये सांगा। तर काय करायचं, सगळ्यात आधी तेल तूप तुम्हाला जे टाकायचं ते छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला खिस घालायचा आहे। खिस ना छान परतून घ्यायचा, लवकर होतं। आपण जसे बटाटे बारीक चिरून करतो, उकडून करतो, त्याच्यापेक्षा आपल्याला जर काही गडबड असेल तर अगदी पटकन शाबूची खिचडी होते। किंवा चटणी पण तुम्ही करू शकता। आता चटणी जर पाहिजे असेल तर मी नंतर रेसिपी नक्की शेअर करेल। चला मी आधी परतून घेते। बटाटे छान परतून झालेत आणि यामध्ये हळद आणि मिरची पावडर, हळद नाही सॉरी मिरची पावडर आणि मीठ, मी लाल मिरच्याचं बनवते शाबू। छान परतून झालंय आणि आता ना कोणती पण रेसिपी बनवायची असेल तर त्यात हळद टाकावं असं म्हणावंच लागतं, त्यामुळे हळदच आलं। आता शाबू आणि शेंगदाण्याचा कूट हे दोन्ही मिक्स टाकते। आता बऱ्याच ताई म्हणतात की लाल मिरच्याचा कूट शाबू करतात का, पण मला ना हिरव्या मिरच्याचा शाबू आवडतच नाही, त्यामुळे मी लाल मिरचीचाच बनवत असते। त्याला ना छान परतून घेते मी आणि नंतर एकदम कमी गॅस ठेवायचा आणि झाकून ठेवायचं। म्हणजे एकदम मंद आचेवर ठेवला की शाबूची खिचडी एवढी सुंदर होते, पटकन परतून निघत नाही, त्याला वेळ लागतो। त्याला मी याच्यावर झाकण ठेवते। याला 5-6 मिनिट आपल्याला असं ठेवायचं, त्यानंतर तुम्हाला दाखवते की कसं झालंय। मस्त आपली शाबूची खिचडी रेडी झाली। थंडी वाजते बरं, म्हणून स्टॉल घेतलाय आणि स्वेटर नाही घातला आज, एवढी नाही थंडी, थोडीसा आभाळ आलं म्हणून, नाहीतर भरपूर थंडी होती, इतकी थंडी नाही। चला मी शाबूची खिचडी दाखवते की कशी केली मी, आणि तुम्हाला रेसिपी पण शेअर केली, तर कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर तुमच्याकडे आहे की नाही थंडी हे पण सांगा बरं मला। तर हे पहा, मी वॉलपेपर लावलेला आहे, तुम्हाला दाखवते की कसा झाला, त्यामुळे मी हा वॉलपेपर आहे ना रॅकला लावून घेतला मागचा। तर हे पहा, हा असा अक्सतो याला वाफ लागली की लगेच, त्यामुळे मी एकच लावला इथे, नंतर लावू पाहू। हे पहा, मी शाबूची खिचडी केली, अजून राहिली बरं थोडीशी परतायची। आणि मला ना हिरव्या मिरच्याची नाही आवडत, लाल मिरच्याचीच आवडते, बुरकीची किंवा मिरची पावडर म्हणा। तर तुम्हाला कशाची आवडती मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं। आपली शाबूची खिचडी मस्त झालेली आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीने नक्कीच करून पहा। लाल मिरच्याची शाबूची खिचडी तुम्हाला दिसते का सांगा मला,
आणि चला मी राहिलेला स्वयंपाक करते आता व्हिडिओला इथंच गुड बाय करते. चला तर आधीच बाय केलं पण परत मला चला प्लेटमध्ये काढलेले आहेत तर तुम्हाला परत एकदा दाखवते है का नाही. मग तर ती कढईमध्ये एवढी काही खास दिसत नव्हती म्हणून प्लेटमध्ये काढली आणि तुम्हाला दाखवली. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळे स्वस्त रहा, मस्त खा. चला बाय बाय सगळ्यांना.